एव्हरीवन, मी कविता. माझ्या न्यू चॅनल डिवाइन शफल अँड शाईनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. मी आजपासून माझा न्यू चॅनल सुरू करते. स्वामींच्या कृपेने हे झालेलं आहे. तर स्वामींचा आशीर्वाद घेऊन आज मी माझं पहिली रीडिंग माझ्या चॅनलवर पोस्ट करत आहे. तर मी तुम्हाला या जर्नीमध्ये चांगला गायडन्स माझ्याकडनं भेटावा, तुम्ही माझ्या रीडिंग्स रेझोनेट कराव्या आणि तुम्ही माझ्या रीडिंग्स क्लेम कराव्या अशी स्वामींचरणी प्रार्थना करते. आणि प्लीज तुम्ही माझ्या चॅनलला जॉईन व्हा आणि मला तुमच्या ह्या छान छान ब्लेसिंग्स द्या. तर आजची पहिली रीडिंग मी स्वामींना स्मरून स्वामी आपल्याला आपल्या आयुष्यात काय गायडन्स देऊ इच्छित आहेत हे बघते. चला मग आपण आपली पहिली रीडिंग सुरू करूया की स्वामी आपल्याला आपल्या आयुष्यात काय गायडन्स देऊ इच्छित आहेत, ते आपल्याला काय सांगू इच्छित आहेत. ही एक कलेक्टिव्ह रीडिंग असेल. स्वामी तुम्ही आम्हा सगळ्यांना आमच्या आयुष्यात काय करावं असा गायडन्स द्या. स्वामी आपल्याला काय गायडन्स देत आहेत बघूया. आपण 2 कार्ड काढूया. वा, खूप छान. स्वामींची हेच इच्छा आहे की आज एक नवीन सुरुवात आपण करतोय. तर तसं आज तुम्हीही अशीच नवीन सुरुवात खूप छान जोमाने, प्युअर हार्टेड सगळं एकदम छान करावी. सगळं स्वामींचे आशीर्वाद, सगळं युनिवर्स तुमच्याबरोबर आहे. तुमचा हा नवीन प्रवास खूप छान होणार आहे. फक्त मॅच्युअरली हे ज्यावर तुम्ही कॉन्सन्ट्रेट करा. जे सुरुवात करताय त्याच्याशी प्रामाणिक राहा आणि ही सुरुवात अशीच आणि हे काम असंच चालू ठेवा. कुठेही तुमच्या तसंच स्वामी हेही सांगतात की एक नवीन इमोशनल बॉन्ड सुरू होतोय आपल्या आयुष्यात. खरंच स्वामी तुम्ही खरंच एकदम रेझोनेट करताय ही रीडिंग. एक नवीन बॉन्ड सुरू होते तुमच्या आणि माझ्यात. एक नवीन रिलेशन सुरू होते जे खूप प्युअर आणि खूप छान असणार आहे. तर आपण स्वामीची हेच इच्छा आहे की आपण ही एक नवीन सुरुवात एकदम छान करूया. तुम्हीही तुमच्या आयुष्याची नवीन सुरुवात एकदम छान करा. तुम्हाला एक नवीन होप भेटणार आहे, न्यू रिलेशन भेटणार आहे, ज्याच्यात तुम्ही खूप आनंदी राहणार आहात, खूप एनर्जेटिक राहणार आहात. फक्त थोडंसं मॅच्युअरली सगळ्या गोष्टी हँडल करा. ग्रांटेड घेऊ नका. आपल्या वेलविशर्सचं, आपल्या पॅरेंट्सचं ऐका आणि सगळ्या गोष्टी तुमच्या मनासारख्या होणार आहेत आणि जे तुम्हाला आयुष्यात पाहिजे ते तुम्ही अचीव करणार आहे. सो माझी रीडिंग कशी वाटली नक्की सांगा आणि जर तुम्हाला रेझोनेट होत असेल तर प्लीज हिला क्लेम करा. थँक्यू सो मच. परत लवकरच भेटू.